नमस्कार, मी डॉक्टर तुषार यशवंत सावडावकर. राशी भविष्य 2019च्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. गेली 25 वर्ष मी ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, ऊर्जाशास्त्र या विषयांवर अभ्यास करत आहे. अजूनही मी अभ्यासकच आहे. तर या दृष्टिकोनातून जे काही नवीन नवीन संशोधन आम्ही करत आहोत ते हळूहळू आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यासमोर घेऊनच येऊ. आज आपला विषय आहे राशी भविष्य 2019 व त्यावर क्रिस्टलची उपाययोजना. बऱ्याच व्यक्तींना आपल्या भविष्यकाळात होणाऱ्या घटनांचा मागोवा घेण्याची उत्कंठ इच्छा असते. येणारे नवीन वर्ष आपणास कसे जाईल यासाठी राशी भविष्य बघण्याकडे त्यांचा कल असतो. विवाह, नोकरी, व्यवसाय, आरोग्य, संतती अशा अनेक विषयांबद्दलचे प्रश्न अनेकांच्या मनात येत असतात. वेगवेगळ्या अडचणीतून जाणाऱ्यांना परिस्थिती कशी बदलेल हे पाहायचे असते. तर अशा बऱ्याच व्यक्तींना आपल्या भविष्यकाळात होणाऱ्या घटनांचा मागोवा घेण्याची उत्कंठ इच्छा असते. तर अशा प्रश्नांची उत्तरे ग्रहांच्या गोचर भ्रमणानुसार फार चांगल्या तऱ्हेने मिळू शकतात. गोचर भ्रमणामध्ये शनी ग्रह, गुरु ग्रह, राहू व केतू, रवी, मंगळ हे महत्त्वाचे ग्रह असतात, ज्यावरून आपण वर्षाच्या भविष्याचे सहजपणे अंदाज घेऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे भविष्य कथनामुळे अशा अडचणीतील व्यक्तींना दिलासा मिळतो आणि त्या अधिक जोमाने प्रयत्न करू लागतात. जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो ती त्या व्यक्तीची रास समजली जाते आणि त्या व्यक्तीचा किंवा त्या राशीचा स्वभाव धर्म त्या व्यक्तीत उतरतात. 2019 वर्ष हे 12 राशींना कसे जाईल हे आता आपण पाहू आणि त्याचबरोबर कोणत्या प्रकारच्या क्रिस्टलची उपाययोजना करावी हे सुद्धा जाणून घेऊ. ही मार्गदर्शक क्रिस्टलना तुमच्या समस्यांशी जोडले जातात आणि त्या समस्या सोडवतात देखील. मग त्या समस्या शारीरिक असू दे, भावनिक असू दे, मानसिक असू दे किंवा आध्यात्मिक असू दे. क्रिस्टल उपचारांमधील हे प्रथमोपचार मार्गदर्शक आहेत, जे सहस्रावधी वर्षापासून वापरत असलेल्या उत्तम सूत्रांवर आधारित आहे. क्रिस्टल उपचार एखाद्या विशिष्ट परिस्थितीवर काम करत नाही, पण एक समग्र यंत्रणा म्हणून ते समस्येची लक्षणे कमी करू शकतात. तसेच ते सूक्ष्म पातळीवर विचलता निर्माण करतात आणि समस्येचे मूळ उजेडात आणतात. ऊर्जा, दृष्टिकोन, भावना आदी बाबतीत सकारात्मक प्रगतीही या क्रिस्टलमुळे होते. आता आपण प्रत्येक राशींचं राशी भविष्य बघूया. आता आपण पहिली रास मेष या वर्षीचं राशी भविष्य बघूया. मेष राशीचं बोधचिन्ह मेंढा आहे. मेंढ्याची शक्ती ज्याप्रमाणे त्याच्या मस्तकात असते, तशीच मेष राशीच्या व्यक्तींची बौद्धिक चमक ही मेंदूंवर अवलंबून असल्याने बुद्धीने लढणारी रास असे म्हटलेले आहे. मेष राशीच्या व्यक्ती कर्तबगार, काहीशा तापट, महत्त्वाकांक्षी, लढवय्या वृत्तीच्या, व्यवहारी आणि कोणत्याही संकटाला धैर्याने सामोरे जातात. तुमचा आत्मविश्वास आणि जगण्याचा सकारात्मक दृष्टिकोन तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरेलच, पण आजूबाजूला असलेल्या सर्वांसाठी तो प्रेरणादायक ठरेल. येणारे वर्ष तुमचे चित्त प्रसन्न आणि उत्साही ठेवेल. मोठी आर्थिक गुंतवणूक करताना मात्र योग्य ती काळजी घ्या. अध्यात्माची आवड असणाऱ्यांना त्यांच्या मनाजोगे साधना करावयास मिळेल. यावर्षी मात्र तुमच्या वेगवान मनाला आवर घालायला लागेल. तुमचा हट्टी स्वभाव थोडासा बाजूला ठेवून दुसऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे लागेल आणि नुसते ऐकायचेच नाही आहे, तर त्यानुसार नियोजन जर केले तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. धाडस,
महत्त्वाकांक्षा, इतरांवर हुकूमत गाजवणे आणि काम करून घेण्याची हातोटी हा तुमचा मूळचा स्वभाव असल्याने या स्वभावाला यावर्षी मात्र थोडीशी मुरड घालावी लागेल. नोकरी आणि व्यवसाय. तर नोकरी आणि व्यवसायासाठी 2019 वर्ष आपणास कसे जाईल हे आपण बघूया. 2019 वर्ष आपणास शुभ सुयश देणार आहे. मात्र यश सहजासहजी न मिळता थोड्याशा त्रासाने ते मिळेल. व्यवसायामधले बरेचसे प्रश्न तुम्ही मार्गी लावू शकाल. व्यवसायात प्रगती होईल. जे लोक नोकरी करत असतील त्या व्यक्तींना या काळात बढती मिळेल. तसेच ज्या व्यक्ती स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयारी करीत आहे त्यांना यावर्षी निश्चितपणे यश आहे. जसे UPSC, MPSC या बँकिंग क्षेत्रामध्ये किंवा तुमच्या जर ऑफिसच्या प्रमोशनची परीक्षा असेल तर निश्चित तुम्हाला यावर्षी यश आहे. विरोधकांवर आपण मात करून सामाजिक क्षेत्रात तसेच राजकारणी क्षेत्रात आपला प्रभाव तुम्ही कायम ठेवाल. शेअर मार्केटमधली गुंतवणूक आपणास फायदेशीर ठरेल. आता आरोग्यासाठी कसं जाईल हे वर्ष? तर हे वर्ष आरोग्यासाठी अतिशय चांगले जाईल. मात्र मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या व्यक्तीने आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. प्रॉपर्टी. रिअल इस्टेट मार्केट ह्यावर्षी देखील वधारणार नाही. प्रॉपर्टीचे भाव हे देखील ह्यावर्षी वाढणार नाही आहेत. त्यामुळे आपण निश्चिंत राहा. त्यामुळे आपणास घर खरेदी तसेच शेत खरेदी, प्लॉट खरेदीसाठी हे वर्ष अनुकूल आहे. त्यामुळे आपण निश्चितपणे प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करावी. संतती सौख्य. तर संतती सौख्यामध्ये मुलामुलींचे आरोग्य अतिशय उत्तम राहील. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासासाठी हे वर्ष चांगले जाईल. ज्यांना परदेशी शिक्षणाचे योग आहेत त्यांच्यासाठी हा उत्तम काळ आहे. परदेशी जाऊन शिक्षण होईल, पण फाजील आत्मविश्वास नसावा. आणि परदेशी जाण्यासाठी ज्या काही परीक्षा आहेत त्या परीक्षांवर तुमचं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय तर तुम्ही करिअरवर तुमचं लक्ष केंद्रित करा आणि तुमचा वेळ वाया जायला देऊ नका. वैवाहिक सौख्य. वैवाहिक सौख्य यावर्षी अतिशय उत्तम राहील. पती पत्नींचं पटेल. त्याचबरोबर नवीन वर्षामध्ये काही नवीन संकल्प घेऊन दोघांनी उत्तम असे काम करू शकाल. विवाह योग. ज्या मुलामुलींचे विवाह झालेले नाही आहेत त्यांना एप्रिल, मे आणि नोव्हेंबर, डिसेंबर या कालावधीत विवाह ठरतील. प्रवास. आगामी कालखंड मोठ्या प्रवासाच्या दृष्टीने फारसा अनुकूल नाही. मात्र छोटे मोठे प्रवासाचे योग येतील. आता यावर क्रिस्टल उपाययोजना अतिशय महत्त्वाची आहे. तर आपण काय करणार आहोत, कशा प्रकारे क्रिस्टलचा वापर करून घेणार आहोत ते आपण बघूया. आता मेष राशीच्या व्यक्तींनी पाण्याच्या ग्लासमध्ये ॲव्हेंच्युरियन ग्रीन नावाचा स्टोन ठेवायचा. तो रात्रभर बुडवून ठेवला तरी चालेल आणि ते पाणी सकाळी प्यावे. आता हे रोज जरी तुम्ही केलं तरी अतिशय चांगलं आहे. बरोबर. आता कसं आहे की कोणते कोणते स्टोन तुम्ही वापरणं गरजेचं आहे. आता मार्केटमध्ये बरेच स्टोन आहेत, पण त्यातला एक्झॅक्टली ह्या वर्षासाठी कोणता स्टोन तुम्ही वापरणार, तर त्यामध्ये सिट्रिन नावाचा एक स्टोन येतो, तो आपल्यात खिशामध्ये ठेवावा. या गळ्यात पेंडंट बनवून घातलं तरी चालेल. पैशाची सुबत्ता येण्यासाठी पायराइट नावाच्या स्टोनने आपण दोन्ही हाताच्या तळहातावर मसाज करावा आणि तिजोरीमध्ये पायराइट स्टोन ठेवावा. ज्या लोकांना आपली आध्यात्मिक उन्नती करायची असेल त्यांनी मात्र मॉस अगेट नावाचा स्टोन अंगावर धारण करावा. आपणास हा राशी भविष्यावरील व्हिडिओ कसा वाटला? जर आपणास आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करून शेअर करा. वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझे यूट्यूबचे चॅनल सबस्क्राईब करा.